वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. पापाच्या पैशावर केलेल्या चैनीत सहभागी झालीस ना, मग आता त्याच्या पापात आणि मी दिलेल्या शिक्षेत सुद्धा सहभागी हो. तिनेच लपवल्या त्या नोटा, ध्यास त्या. तुम्हाला संताप आलाय मान्य मला, पण तुम्ही जे करताय ते योग्य नाहीये. तिला इथल्या चिघळलेल्या परिस्थितीबद्दल काहीही सांगू नकोस आणि अंतराला लवकर पाठवायला सांग. इतके दिवस बहिणीच्या सासरी राहणं बरं नाहीये. दादा माझ्याशी बोलणार नाही ना, मग मी सुद्धा माझा आवाजही त्याला ऐकू देणार नाही. मी ऑफिसला निघालोय. रात्री घरी आल्यावर डिनरसाठी भांडणाची कुठली स्पेशल डिश आहे हे जर मला आधीच कळलं ना, तर मी तसा तयार होऊन येईन. किंवा घरी यायचं की नाही हे ठरवेन. हे मला नको ऐकूस, या दोघांना सांग. आमचं काय, हिच्या ऍक्शन वरती आमची रिॲक्शन असते. अगदी भोळा सांग. अरे सचिन, तुझे वडील तुझ्या समोर कीर्तन आणि तू गेल्यानंतर तमाशा. हे बघ प्रभा, मी तुला सांगतो. झालं सुरू झालं. माझ्या समोर सुरू झालं हे बरं झालं. सचिन, मी तुला प्रॉमिस करतो, आम्ही काही आगळीक करणार नाही. पण कुणी आगळीक केली तर आम्ही खपून घेणार नाही. ऐक, तुझ्या वडिलांनी आता नवीन वामन अवतार घेतलाय. सचिन, तू निश्चिंतपणे कामावरती जा. आमचं हे टेबल टेनिस दिवसभर चालूच राहणार. त्यात मी हरणार हे नक्की. आणि काय हे, तुला बोलायचं नाही वाटतं? नाही सांग ना, नवऱ्यासमोर एकदा काय ते ओकून टाक. तुझ्या सासऱ्याचा कान आहे हलका, तेव्हा डायरेक्ट नवऱ्याला सांग, पण ते माझ्या समोर. नंदिनी, तुला काय सांगायचं? मला काहीही सांगायचं नाही आणि भांडायचंही नाहीये. तशी मी कधी भांडतही नव्हते, पण आता मला भांडण्याचं कारणही बनायचं नाहीये. ही बघा, आदर्श पतिव्रता, आदर्श नवरा आणि आदर्श बाप. सचिन, अरे दिवसेंदिवस आता या घरात राहणं मला कठीण व्हायला लागलंय रे. तू गेल्यानंतर ही दोघं मला उपाशी ठेवतील, चटके देतील, रॉकेल टाकून. पुरे आता आहे, पुरे. थोडक्यात तुमचं पटत नाही हे खरं आहे. नंदिनी, आता तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे. मी संध्याकाळी घरी आल्यावर मला शांतता हवी. पटत नसलं तरी भांडण करू नका ही कळकळीची विनंती आहे. बघा, प्रयत्न करा. सचिन, ही प्रभा आहे ना, तुला बघा, माझं नाव घेऊ नका. मला कोणाकडूनही काही ऐकायचं नाहीये, प्लीज. न बोलता कृतीत आणा.
बाय. तर आज पोलीस स्टेशनला गेलो होतो. सूर्यपानला इतका मारलाय की सगळा चेहरा सुजलाय. सर हातपाय हलवायला गेला ना तरी तो ओरडतोय. सर मी त्याला म्हटलं सुद्धा, तुमच्यासाठी, केवळ तुमच्यासाठी हर्षवर्धन साहेब प्रयत्नांची शिकस्त करतायत. आज स्वतः नागपूरला गेलेत. खैरमोडे तोंड उघडायच्या आधी तुम्ही बाहेर पडलेले असाल. सर ऐकताना सुद्धा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तुमचे आभार कसे मानावे हेच त्याला कळत नव्हतं. सर शेवटी तो माझ्याच पाया पडला. सर हा डाव आपण जिंकलोय. त्या इन्स्पेक्टरला एकदा मला भेटायला सांगा. तुम्ही? दरवाजा उघडा होता, आलो. कशासाठी आलात? काय नाही, सहज. काय हवंय का तुम्हाला? हे नको आहे. तू हवी आहेस मला. का छळताय तुम्ही मला? मी छळतोय? गप्पपणे येऊन बसलो, पेपर वाचतोय, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मी छळतोय? तुम्ही जा इथून. नाही जाणार. का? सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे सत्याचा आग्रह. समासाची फोड बरोबर केली ना मी मॅडम? पण कोणता समास हो तेच आठवत नाही. थांबा, मी पोलिसांनाच फोन करते. चालेल, मी नंबर लावून देऊ? सत्याग्रहासाठी बसलेल्या माणसांना पोलीस काहीही करत नाही, माहिती आहे मला. तुम्ही का करताय हे नाटक? तुझ्यासाठी. तू परत यावीस, आपला संसार सुरळीत चालावा म्हणून करतो ही सगळी नाटकं. मी येणार नाही. मग मी जाणार नाही इथून. सॉरी अस्मिता, मी हात जोडतो. मी असं नाही करणार. पुन्हा असं नाही वागणार. मी खरंच चांगला वगैरे. बस करा. नका बोलू खोटं. कंटाळा आलाय मला तुमच्या खोटं बोलण्याचा. लग्न झाल्यापासून तुम्ही माझ्याशी फक्त खोटं बोलत आला आहात. माझा विश्वास नाहीये तुमच्यावर. तुम्ही चालते व्हा इथून. हळू बोल, त्रास होतो कानांना. ठीक आहे, जातो. फक्त एक ग्लास पाणी दे मला. का? गावात दुष्काळ पडलाय का? नाही देणार पाणी. बाई आहे ही. तुझ्यापेक्षा मयेकर सरांची ती लंगडी बरी. घरी आलेल्या पाहुण्याला पाणी देते. मला दिलं तिनं पाणी. खरंच दिलं. नाही दे. ठीक आहे. देतेस पाणी? येतो. नाही सुद्धा नाही. अगं आमच्या या वडिलोपार्जित घरात 3 पिढ्या नांदून गेल्या. भांडण तट्टे झाले, वितंडवाद झाले. काही जणांनी तर घराबाहेर पडून वेगळ्या चुली सुद्धा मांडल्या. पण आमच्या या घरात भिंत घालण्याचा पराक्रम फक्त या धनंजय मोहितेंनी केला. धनंजय मोहिते, या पराक्रमाबद्दल तुम्हाला काय पारितोषिक द्यावं? अहो तुम्ही शांत व्हा. शांत राहू. शांत व्हा. कसा शांत राहू? कसा शांत राहू आणि का म्हणून शांत राहू? अहो झाला एवढा तमाशा पुरेसा नाही का? तो मी केला की लोकांना काय वाटेल? लोक आपल्या घराकडे बघून कुसबुसतील, बोट दाखवून कुसकेपणानं बोलतील. या सगळ्याचा विचार फक्त काही आपणच करायचा? हो, हा विचार आपल्यालाच करायला हवा. का?
आपणच का? कारण आपण मोठे आहोत म्हणून. अहो, लहानांनी फांद्या तोडायचा वेडेपणा केला म्हणून मोठ्यांनी झाड तोडायचा विचार करायचा नसतो ना, म्हणून. म्हणजे मग धीर, शांती, संयम, विवेक, विचार हे सगळं पाळण्याचं बंधन फक्त आपल्यावरच. त्यांनी काय वाटेल ते करावं, वाटेल तसं वागावं आणि आपण ते मुकाटानं पाहत राहायचं. होय हो, तुम्ही तुमची स्वतःची अशी एक प्रतिमा तयार केली आहे ना, त्या प्रतिमेला डाग लागेल असं काहीही होता कामा नये म्हणून भाऊजींनी ही भिंत बांधायचा मूर्खपणा केलाय. पण पण तुम्ही दुर्लक्ष करा. नाही सुधा, नाही. संता भावरा, तुम्हाला शोभत नाही तो. आणि माझ्या धाकट्या भावाचं वागणं ते शोभतं? अगं, माझ्या आई वडिलांच्या पश्चात मी त्याच्यावर केलेल्या संस्कारांना तर शोभतं. नाही सुद्धा, मला संताप येतो ना तो याच गोष्टीचा. माझा धाकटा भाऊ, सख्खा धाकटा भाऊ असं वागू शकतो? अगं, कुणीतरी माझ्या गालावर सणसणीत मारलेली थप्पड वाटते मला ती. याच्यापेक्षा माझा काय जास्त पराभव असू शकतो? जाऊ द्या हो. भाऊजींना पश्चाताप होईल या गोष्टीचा. तुम्ही पाहाल, एक दिवस ही भिंत पाडून टाकतील ते. तुमचे पाय धरून क्षमा मागतील तुमची. आणि मी ती करून टाकायची असंच ना? नाही सुद्धा, या दगडविटांच्या भिंतीचा मला काही त्रास होत नाही. त्याचं काय एवढं मला लावून घेतेस? उद्या तू म्हणतेस त्याप्रमाणे धनंजय ही भिंत पाडूनही टाकेल. पण आमच्या दोघांच्या मनात उभे राहिलेली भिंत ती आता कधीच पाडता येणार नाही. मला त्रास होतोय तो याच गोष्टीचा. अगं, मी काय करू? एकटीच होते मी घरात. तो आला, सारखं मी सुधारलोय सुधारलोय सांगत होता. बायकोची शपथ सुद्धा घेतली 3दा त्यांनी. माझ्याकडे एक तांब्याभर पाणी मागितलं, घटाघटा प्यायला थँक्यू म्हणाला आणि निघून गेला. ताई, मी तुम्हाला सांगते, याच्यामध्ये ना त्याचा काहीतरी डाव असणार बघा. आता उद्यापासून मी घराबाहेर जाईन ना, तेव्हा दाराला मोठा ताळाच लावून जाते. मला तर बाई भीतीच वाटायला लागली या माणसाची. पण मंदा, हा माणूस असं का वागला असेल ग? बेवडे होतो, बेवडे अशीच असतात. तुम्हाला मी सांगते ताई, जेव्हा या बेवड्यांनी तोंडाला लावलेली असेल ना, तेव्हा ही राक्षस असते, नाहीतरी एकदम साधू संत बर का. पण हा दारू का पित असेल? म्हणजे लग्नाआधी दारू पित होता की लग्नानंतर दारू प्यायला लागला? आता लग्नाआधी जर का हा दारू पित असता तर अस्मिताने त्याच्याशी लग्नच केलं नसतं. तर ह्याने तिला फसवलंय. आणि लग्नानंतर जर का हा दारू प्यायला लागला तर का प्यायला लागला? शी, हा माणूस इकडून गेल्यापासून ना मला हे सगळे प्रश्न इतके सतावतायत. बरं, आपल्या बायकोवर त्याचं प्रेम नाही असंही म्हणता येत नाही. अहो बाई, तुम्ही कशाला ते बेवड्याचा एवढा विचार करताय? लई शाना आहे होतो. आता साहेब त्याला विचारत नाहीत आणि अस्मिता ताई भाव देत नाहीत म्हणून तुम्हाला मस्का पाणी लावते तो. बरं, तुम्हाला मी सांगते, याच्यामध्ये ना त्याचा नक्की काहीतरी डाव असणार बघा. डाव? हा. कशासाठी? आपली घर सोडून गेलेली बायको घरी परत यावी म्हणूनच ना? अगं, मग यात त्याचं चुकतंय कुठे?
मला तर वाटतंय की त्याला पश्चाताप होत असावा, त्याला स्वतःची चूक कळली असावी. पण त्याची काही चूकच नसेल. अरे माझ्या कर्मा, ताई तो हाय बेवडा, त्यात थोडासा येडा. अहो त्या मूर्खाने बेअक्कल माणसाचा विचार करून कशाला डोकं शिनवून घेताय तुम्ही तुमचं? नाही मंदा, मला नाही वाटत तसं. आज तो ज्याप्रमाणे वागला त्यावरून तो वेडा किंवा मूर्ख नक्कीच नाही. मला तर वाटतं की माणूस म्हणून त्याला कोणीतरी समजून घ्यायला हवं. खरंच. काय वाचन चाललंय वाटतं? बाबा, आज भाजी छान झाली होती ना? फर्स्ट क्लास, एकदम सुरेख. घ्या बडीशेप घ्या. 1 मिनिट थांब ग बाबाने. तुम्हा दोघांची नाटकं बघते मी सकाळपासून. यांच्या सांगण्याप्रमाणे आम्ही फक्त वागण्याचा प्रयत्न करतोय. बघा चुरू चुरू बोलू नकोस हा, सासऱ्याच्या मदतीनं. एकमेकांशी प्रेमाने वागा. तसं जमत नसेल तर एकमेकांकडे बघू नका. एकमेकांपासून दूर राहा असं सांगितलंय तुमच्या चिरंजीवाने. भांडण तुम्हीच उकरून काढता आहात. हे बघा, या घरात मी जिवंत असेपर्यंत माझी सत्ता चालणार आहे. माझ्याच तालावर नाचलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. अगं इतकी वर्ष तुझ्या तालावरच तर नाचतोय मी. मला काय ऐकवतेस? मला नवीन नाही, तिला ऐकव. तिलाच ऐकवते मी, पण तुमच्या साक्षीनं. आणि हे बघा, तो ऑफिसातून उशिरा घरी यायचंय, तेव्हा आल्या आल्या लगेच त्याच्या कानाशी लागू नका, नाहीतर जाल लगेच चहाड्या करायला. आणि ए भवाने, तो आल्यानंतर एक चकार शब्द सुद्धा बोलायचा नाहीये त्याच्याशी, सांगून ठेवते. आई, मी तुमची शपथ घेऊन सांगते. माझी शपथ कशाला घेतेस? तुझ्या आई वडिलांची शपथ घे. मी मेले तर तुझं काय बिघडणार आहे? बरं, माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगते. मी आजपर्यंत ह्यांना तुमच्याबद्दल काहीही सांगितलेलं नाहीये. माझ्या आई वडिलांची तशी शिकवणच नाहीये, त्यांचे संस्कारच नाहीये. तरी वाटलंच मला. अजून आई वडिलांची रेकॉर्ड कशी नाही लावलीस? लाडावलेली लेक आमच्या घरात मारून स्वतः घोरत पडलेत घरात. आई, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आई वडिलांना आणू नका. काय करशील तू? मला धमकी देतेस? मला धमकी देतेस? थोबाड फोडून ठेवी ना उलट बोलशील तर. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरात शांतता नांदायची असेल तर माझंच ऐकावं लागेल तुम्हाला, नाहीतर तुम्हा दोघांचंही आयुष्य भकास करून टाकी ना मी, सांगून ठेवते. चल थोबाड काळा कर इथून. थांबा, तुम्ही कुठं निघालात? तिचे बॉडीगार्ड असल्यासारखे. बसा इथं. अहो बसा ना इथं, मी आपल्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन येते. आलेच मी. नाईस, व्हेरी गुड. काळे साहेबांनी स्वतः काम केलेलं दिसतंय. तर तुम्ही ताकीद दिल्यानंतर काळे साहेब सतत फोन करत होते आणि विचारत होते, साहेबांचा मूड ठीक आहे ना? साहेबांनी मला काढून तर नाही टाकला? सर, आपण दिलेला 2 लाखाचा चेक सुद्धा त्यांनी घेतला नाही. म्हणाले आधी काम नीट करीन आणि मग पैसे घेईन. तो चेक पाठवून द्या त्यांना. सर, मी एस्टिमेट वर्कआउट केले आणि सब कॉन्ट्रॅक्टरना टेंडर पाठवायला सांगितले. ही त्यांची लिस्ट. गुड. या प्रोजेक्टचं सगळं काम वर्षभरात संपायला हवं. डेडलाईन ठरवून काम करा. सर, तुम्हाला एक मीटिंग अटेंड करावी लागेल नगरपालिकेत कमिशनर साहेबांबरोबर. सर, कमिशनर साहेब स्वतः इंटरेस्ट घेत आहेत या प्रोजेक्टमध्ये. त्यांनी सुद्धा आपल्याकडे एक डुप्लेक्स बुक केलाय. कधी आहे मीटिंग? तुम्ही सांगाल तेव्हा.
नमस्कार काळे साहेब. काम आवडलंय मला तुमचं. पुढच्या कामाकरता लवकरच भेटूया आपण. नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश